नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपलं संगीता स्वामी किचन मध्ये. चला तर मंडळी, मस्तपैकी बाहेर पाऊस पडतोय, पावसाचे दिवस चालू झालेले आहेत आणि आज आपण छान अशी कुरकुरीत मस्त मक्याची भजी बनवणार आहोत. मस्त गरमागरम भजी सोबत हिरवी चटणी किंवा टोमॅटो सॉस सोबत आणि सोबत तळलेली मिरची. आहा, काय अप्रतिम असे हे भजी लागतात. गरमागरम भजी खायची चवच काय न्यारी आहे. इथे आपण थोडासा मसाला करून घेऊया. इथे मी 4 मिरच्या घेतलेल्या आहेत हिरव्या, 10 ते 12 लसूण पाकळ्या घेतल्या, 4 छोटे आल्याचे तुकडे घेतलेले आणि मिक्सरमध्ये घालून ते छोट्या भांड्यामध्ये घालून त्याचा एक जाडसर असा भरड काढून घ्यायचा आहे. इथे बघू शकता अशा पद्धतीचा मिरचीचा भरड काढून घेतलेला आहे. जास्त बारीक करायची नाही किंवा याच्यामध्ये पाणी घालून घ्यायची नाही, पेस्ट करायची नाही. अशा पद्धतीने भरड काढून घ्यायचा आहे. आता आपण हा भरड काढलेला बाजूला ठेवूया आणि आता इथं मी 2 कणीस घेतलेले. आता ही 2 कंस आहेत ते आपण सोलून घेऊया. अशा पद्धतीने वरचं आवरण आहे ते काढून घ्यायचं. हे स्वीट कॉर्न आहे. साधं पण कॉर्न येतं. साधं कॉर्न हे आतील दाणे पांढरे असतात आणि स्वीट कॉर्नचे आतील दाणे आहेत ते पिवळे असतात. त्यामुळे अशा पद्धतीचा फरक समजून घ्यायचा आहे. हे स्वीट कॉर्न आहे आणि हे खायला थोडं गोड असतं. याचे दाणे गोड लागतात खायला. साध्या कणीस असतं त्याचे दाणे असतात ते टेस्टलेस असतात किंवा त्याला काही गोडपणा नसतो. अशा पद्धतीने आपण हे सोलून घेऊया. इथं बघू शकता त्याचं आवरण काढल्यानंतर आतमध्ये व्यवस्थित असे दाणे आपण त्याच्यावरचे जे केसासारखं असं असतं तेही काढून घेऊया आणि स्वच्छ करून घेऊया. आता इथे बघू शकता सगळं मी सोलून घेतलेलं आहे. भजी बनवत असताना शक्यतो इथे स्वीट कॉर्नचा वापर करायचा, म्हणजे जे येल्लो कणीस येतं त्याचा वापर करायचा आहे. त्याचे भजी खूप छान बनतात. आता इथे बघू शकता याचा कलर तुम्हाला पिवळा दिसतोय आणि आता आपण ते सुरीच्या साहाय्याने अशा पद्धतीने आहे ते सोलून घेऊया. सुरी थोडीशी धारवाली घ्यायची म्हणजे दाणे ते पटकन कट होतात. अर्धवट दाणे कट झाले तरी चालू शकतात. परत त्याच्यावरती सुरी फिरवायची म्हणजे ते संपूर्ण निघून येतं आणि त्याचे भजी आहेत ते व्यवस्थित बनले जातात. बघा अशा पद्धतीने आपण हे सोलून घेऊया. याचे भजी आहेत ते खूप छान टेस्टी आणि कुरकुरीत बनतात. आपण त्याच्यामध्ये 1-2 पदार्थ असे टाकणार आहे की जेणेकरून हे भजी आहेत एकदम कुरकुरीत बनतील. आता पावसाचे दिवस चालू आहेत, तर कणीस आहे ते जास्त प्रमाणात येतं मार्केटमध्ये, तर नक्की अशा पद्धतीचे भजी ते बनवून बघा. खायला खूप असे टेस्टी बनतात. आता इथं आपण हे सगळं कणीस आहे ते अशा पद्धतीनं सोलून घेतलेलं आहे. थोडेसे दाणे अख्खे पडले तरी चालू शकतं. अर्धे दाणे काही तुकडे पडून पडतात तर तेही चालतं. त्याच्यामुळे आपल्याला बाइंडिंग व्यवस्थित बसते भजीला. तर आता हे चांगलं मिक्स करून घेते आणि एका बाउलमध्ये आपण ट्रान्सफर करून घेऊया. आता इथं मी एका बाउलमध्ये काढून घेतलेले म्हणजे आपल्याला त्यावरती मसाले घालायला इझी जाईल. आता एका बाउलमध्ये घेतल्यानंतर बघा काही त्याच्यावरती जर थोडंसं काही पडलं असेल तर काढून घ्यायचं आणि त्यानंतर आपण त्यावरती जी मिरची बारीक करून घेतलेली आहे ती घालायची. 2 ते 3 चमचे घालून घ्यायचे. जशी तुमची मिरची तिखट असेल त्या पद्धतीने घाला. थोडीशी जास्त घाला म्हणजे भजी चांगले तिखट झणझणीत लागतील. त्यानंतर चवीनुसार मीठ ऍड केलं, अर्धा चमचा हळद घातली आणि फ्रेश कोथिंबीर घालून घेतली. कोथिंबीर थोडी जास्त घालायची. त्यानंतर इथं मी 3 ते 4 चमचे कॉर्नफ्लॉवर घालून घेतलेले आणि हे सगळं चांगलं हाताने मिक्स करून घ्यायचे. प्रत्येक दाण्याला हे तिखट, मीठ, हळद सगळं लागलं पाहिजे अशा पद्धतीनं चांगलं मिक्स करून घ्यायचे. तुम्ही आता इथं बघू शकता मी एवढं कॉर्नफ्लॉवर घातलेले पण अजून जे दाणे आहेत त्याला बाइंडिंग तयार झालेली नाहीये. तर आपण आता काय करूया, याच्यामध्ये थोडंसं बेसन पीठ घालून घेऊया. इथं मी 2 चम्मच पोहे खायच्या चमच्याने बेसन पीठ घालून घेतलेले आणि तेही व्यवस्थित हाताने चांगलं मिक्स करून घ्यायचे. बेसन पीठ घातल्यानंतर त्याला एक चिकटपणा येतो आणि बाइंडिंग तयार होते. तर बघू शकता थोडंसं हाताने मसलायचंय म्हणजे थोडंसं दाबून हे करायचंय म्हणजे त्याची बाइंडिंग तयार होते आणि भजी आहेत ते गोलाकारामध्ये येतात. तिथं बघू शकता अशा पद्धतीनं आपण पीठ भिजवून घेतलेलं आहे किंवा कॉर्न भिजवून घेतलेलं आहे. आता एक कढई घेतली, त्यामध्ये तेल घालून घेतलं. तेल थोडं जास्त घालून घ्यायचं म्हणजे भजी तळायला एकदम इझी जातं. आता याच्यामध्ये अशा पद्धतीनं थोडे थोडे छोटे छोटे भजी आहेत ते सोडून द्यायचे आहेत. कॉर्नचे भजी असतात ना ते जास्त मोठे बनवले जात नाहीत कारण आतून शिजले जात नाहीत किंवा कुरकुरीत मग बनत नाही. त्यामुळे शक्यतो बनवत असताना छोटे छोटेच बनवायचे म्हणजे एकदम छान भाजले जातात, तळले जातात आणि खायला खूप टेस्टी लागतात, एकदम कुरकुरीत अशी. थोडं मधून मधून हलवून घ्यायचं आणि त्यानंतर मग असे जाळीवरती काढून घ्यायचं आहे. थोडंसं तेल नितळलं की मग टिश्यू पेपरवरती घालायचं म्हणजे एक्स्ट्राचं जर काय थोडंफार तेल त्याच्यामध्ये राहिलं असेल तर तेही निघून जातं. अशा पद्धतीनं तुम्ही जर बनवलं तर याच्यामध्ये तेल जास्त खात नाहीत. तुम्ही बघू शकता कढईमध्ये जेवढं तेल आहे तेवढं शिल्लक आहे. मी संपूर्ण ज्यावेळेस सगळे भजी तळेन तेव्हा शेवटी पण दाखवते की किती तेल शिल्लक राहिलेलं आहे. या भज्यांसाठी जास्त तेल लागत नाही. जास्त वेळ आपण पीठ भिजवून ठेवायचं नाही, त्यामुळे तेल खाल्लं जात नाही. लगेच भजी बनवायला सुरुवात करायची. याच्यामध्ये थोडासा खायचा सोडा टाकायचा म्हणजे छानपैकी कुरकुरीत बनतात.
आता इथे बघू शकता आपण दुसरा भाजही अशा पद्धतीने घालून घेतलेला आहे. छानपैकी परतून घ्यायचा. 5 ते 6 मिनिटांमध्ये हे भजी ते तळून तयार होतात. फक्त 2-3 वेळा हलवून घ्यायचे, म्हणजे मिक्स करून घ्यायचे, म्हणजे सगळ्या बाजूने व्यवस्थित कुरकुरीत असे भजी तळले जातात. हे खायला खूप टेस्टी लागतात आणि पावसाच्या दिवसामध्ये तर खूप जास्त चांगले खाऊशे वाटतात. खमंग असे कुरकुरीत होतात. याच्यासोबत तुम्ही हिरवी चटणी, टोमॅटो सॉस किंवा मग तुम्ही चहासोबतही सर्व्ह करू शकता. बघा काय अप्रतिम अशी आपली भजी तयार झालेली आहे. त्याचा कलर चेंज झालेला आहे आणि त्यानंतरच आपण काढून घ्यायचे आहेत. जेवढे भजी तुम्ही लवकर काढाल तर ते एकदम सॉफ्ट पडले जातील. त्यामुळे सोनेरी रंगापर्यंत छानपैकी तळून घ्यायचे आहेत. आता इथं मी सगळे भजी ते अशाच पद्धतीने तळून घेत आहे. तुम्ही जर इथपर्यंत व्हिडिओ बघत असाल तर नक्की व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन प्रेस करा अशाच आपल्या काही गावरान रेसिपी पाहण्यासाठी. इथे बघू शकता आपले भजी ते तयार झालेले, जे राहिलेले तेही मी अशा पद्धतीनेच तळून घेते. काय मस्त असे दिसत आहेत बघा. कलर पण खूप छान आलेला आहे. असेच आता आपण बाकीचे जे भजी आहेत तेही तळून घेणार आहे. झटपट रेसिपी तयार होते आणि एकदम सोप्या पद्धतीने इथे दाखवलेली आहे. एकदम कुरकुरीत असे भजी तयार होतात. तर नक्की अशा पद्धतीची भजी बनवून बघा. आता मार्केटमध्ये कॉर्न भरपूर प्रमाणात येत आहे, तर नक्की अशा पद्धतीची भजी बनवून बघा. चला तर आता मी भजी ते सर्व करून घेते. अप्रतिम अशी भजी दिसत आहेत. हे मी हिरवी चटणी आणि टोमॅटो सॉस बरोबर सर्व केलेले आहेत. त्याच्यासोबत 2 मिरच्याही तळलेल्या आहेत. त्यामुळे खूप छान असं अप्रतिम टेस्ट लागती. चला तर आता हे तर सर्व करून झालेले. आता मी टेस्ट करून बघणार आहे. तुमच्या पण तोंडाला पाणी सुटलंय ना? मग नक्कीच अशा पद्धतीची कॉर्नची भजी बनवून बघा. तुम्हाला ही रेसिपी नक्कीच आवडेल. अतिशय कुरकुरीत असे भजी तयार होतात आणि खायला खूपच टेस्टी लागतात. आता आपण तर मी तर टेस्ट करून बघतेच कसे झालेले ते. अप्रतिम अशी रेसिपी होते. तुम्ही इथपर्यंत जर व्हिडिओ बघत असाल आणि रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि एक छोटीशी कमेंट. थँक यू.